एका अंगुलीची किमया न्यारी, समस्त जग उभे दारी. सोशल मीडिया भूल भुलैया, सावध चित्ती मार्गक्रमण करूया. सोयी सुविधांचा असे भरमार, पूर्ण ज्ञान हाच उपचार. ओम गणपतये नमः. एका करंगळीवर गोवर्धन उचलणाऱ्या जगतपालक नारायणाला कधीतरी वाटलं असेल का, हा माझा मानव भविष्यात एका बोटावर संपूर्ण जग नाचवी. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया वेबसाईटच्या आधारे आज संपूर्ण जग कसं कवेत आल्यासारखं वाटतं. जगात पहिली वेबसाईट इंग्लंड येथील टिम बर्नर्स-ली यांनी 1989 साली www अर्थात वर्ल्ड वाईड वेबसाईटचा शोध लावला. यानंतर काही वर्षांनंतर वेबसाईटला उधाण आलं. 2004 साली फेसबुक, मार्च 2006 साली ट्विटर, नोव्हेंबर 2009 साली व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम ऑक्टोबर 2010 साली, डिसेंबर 2006 साली यूट्यूब. सोशल मीडियाच्या या ॲप्सनी समाजातील प्रत्येक मनावर क्रांती केली. पायातील चपलेपासून ते केसांच्या प्रत्यारोपणापर्यंतची माहिती आणि सोय ह्या सोशल मीडियाने उपलब्ध केली. एखाद्याला नोकरी.com वरून नोकरी मिळाली, कुणाला जोड्या जुळवणाऱ्या ॲपवरून जीवनसाथी मिळाला. जाहिरातीच्या माध्यमातून एखाद्या गायकास संधी मिळते, विचारांची देवाणघेवाण होते. अगदी 2-5 रुपयांपासून ते थेट लाखांपर्यंतचे व्यवहार ॲपद्वारे होऊ लागले. घरातील काही नको असलेल्या वस्तूंची विक्री ॲपच्या माध्यमातून होऊ लागली. काही ॲपवरून पिकनिक किंवा सुट्टीसाठी स्पॉटची निवड होऊ लागली. एवढंच काय, एखाद्या कारखान्यात किंवा ऑफिसमध्ये लावलेल्या CC कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या कारखान्याचा मालक किंवा बॉस घरबसल्या मोबाईलमधून त्यांच्यावर लक्ष ठेवू लागला. मोठमोठे शैक्षणिक खाजगी क्लासेस विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेऊ लागले. मोबाईलच्या एका क्लिकवर 5-10 मिनिटांच्या फरकाने रिक्षा टॅक्सी दारात उभी राहू लागली. जनहो, ह्या सोशल मीडियाचे किती गुण द्यायचे. पण सावधान, सायबर गुन्हे अन्वेषण यांच्या सर्वसाधारण माहितीनुसार गेल्या 5 वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 2.5 पट वाढ झाली आहे. पुलिस खातं सतर्क आहेच. हर दिन 6,000 से भी अधिक लोग साइबर अपराधियों के हाथों करोड़ रुपया गंवाते हैं. देखिए, किसी को पैसे करने की जल्दी होती है तो कोई जो है अनजाने नंबरों से आए हुए वीडियो कॉल्स को झट से उठा ले. सरकार टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या फसवणुकीच्या संदर्भात जाहिरात देऊन जनजागृती करत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, आसाम या राज्यांमध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण लक्षणीय आहे. का? कारण आपणच. ज्यांना योग्य शिक्षण, योग्य माहिती मिळत नाही किंवा जाणून घ्यायची बुद्धिमत्ता नाही, ते व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यालाच विश्वविद्यालय समजतात. ग्लोबल इनोव्हेशन संस्था असं निरीक्षण करते की भारतात 59% लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. बोटांवरचं बोलणं बोटांवर आलं. रात्रभर जागून मोबाईलवर फालतू चॅटिंग, रील्स बघणं, पर्यायाने झोप नाही, डोक्याला त्रास आणि मग वाढलेला रक्तदाब, त्यायोगे येणारे इतर आजार. भोगा. भारतात चोरून अश्लील साईट बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सार्थ बेशरमपणे सांगायचं झालं तर जगात अश्लील साईट बघणाऱ्या पहिल्या 5 देशात भारताचा नंबर लागतो. या सोशल मीडियानं अक्षरशः आपणास हातपाय असून पांगळं बनवलं. कसं ते पहा. झोमॅटो आणि स्विगीला वाटतं तुम्ही घरी स्वयंपाक करूच नाही. ओला, उबर, रॅपिडोला वाटतं तुम्ही पायी चालूच नाही. झेप्टो आणि ब्लिंकिटला वाटतं तुम्ही घरगुती सामान खरेदीला घराबाहेर पडूच नाही. आज आपण सोशल मीडियाला हाताळत आहोत की सोशल मीडिया आपल्याला हाताळत आहे. चित्र तर असंच आहे.
70% इंटरनेटचा वापर सोशल मीडियावरील ऍप आणि इतर फालतू गोष्टींसाठी, तर 30% इंटरनेट शैक्षणिक आणि इतर समाजोपयोगी गोष्टींसाठी वापरला जातो. ही परिस्थिती उलट झाली तर खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा वापर योग्य म्हणता येईल. सोशल मीडिया फक्त एक माध्यम आहे. माध्यमाचा योग्य प्रमाणात वापर नक्कीच समाजाचं आरोग्य समृद्ध करेल. म्हणजे नक्की काय? सोशल मीडियावरील वेळखाऊ खोट्या माहितीला अजिबात प्रतिसाद देऊ नका. कारण तुमची आवडनिवड बघून सोशल मीडिया त्याच प्रकारचे विषय आपल्याला दाखवत असतो. सोशल मीडियामध्ये चांगलं वाईट खरं खोटं सगळंच आहे. पण गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची. म्हणजे जे सत्य आणि योग्य आहे त्याला प्रतिसाद द्या आणि हे जाणीवपूर्वक आपल्या मुलांना शिकवा. तरच खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा वापर योग्य होऊन राष्ट्राला सुजाण नागरिकांचा समाज प्राप्त होईल. हे बुद्धिदाता विघ्नहर्ता तू गजानना, आम्हा लेकरांना खरं खोटं योग्य अयोग्य पारखण्याची सारासार बुद्धी देऊन आमच्या सध्याच्या आणि भावी पिढीला सुसंस्कृत कर, हे तुझ्या चरणी नतमस्तक होऊन साकडं. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.